महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांनी शिकवलेले ध्यान तंत्र, जे प्रामुख्याने विपश्यना आणि आनापानसती यांच्याशी संबंधित आहे, हे त्यांच्या शिकवणीचा मध्यवर्ती भाग आहे. बुद्धांनी ध्यानाला आत्मज्ञान आणि दुःखापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणून महत्त्व दिले. त्यांच्या ध्यान तंत्राचा उद्देश मनाची शुद्धी, समता आणि वास्तविकतेची खोल समज विकसित करणे होता. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या प्रमुख ध्यान तंत्रांचा आणि त्यांच्या पद्धतींचा विस्तृतपणे अभ्यास करूया. आनापानसती म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करणे. आनापानसती म्हणजे श्वासाची सजगता, ज्याला इंग्लिशमध्ये माइंडफुलनेस ऑफ ब्रीथिंग असे आपण म्हणू शकतो. आनापानसती हे बुद्धांनी शिकवलेले मूलभूत ध्यान तंत्र आहे, जे मनाला शांत आणि एकाग्र करण्यासाठी वापरले जाते. हे तंत्र सतिपट्ठान सुत्त यामध्ये सविस्तरपणे वर्णित केले आहे. आनापानसतीची पद्धत: स्थान आणि आसन. शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. डोळे हलके बंद किंवा अर्धवट उघडे ठेवा. पाय गुडघ्याखाली घालून बसावे, अर्थात पद्मासन किंवा सुखासनामध्ये बसावे, जेणेकरून शरीर स्थिर आणि सजग राहील. श्वासावर लक्ष केंद्रित करणे. स्वाभाविक श्वास घ्या. कोणताही बदल करण्याचा प्रयत्न करू नका. नाकपुडीतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाची जाणीव ठेवा. विशेषतः नाकाच्या टोकावर किंवा ओठांवर श्वासाची संवेदना जाणवा. नाकाच्या टोकावर किंवा ओठांवर श्वासाची संवेदना जाणून घ्या. उदाहरणार्थ, श्वास आत जाताना आत आणि बाहेर जाताना बाहेर असे मनात नोंदवा. मनातल्या मनात म्हणा किंवा फक्त निरीक्षण करा. मनाची भटकंती आणि सजगता. जर मन भटकले तर त्याची जाणीव ठेवा आणि हळुवारपणे लक्ष पुन्हा श्वासावर आणा. यात राग किंवा चिडचिड नसावी. आपले लक्ष भटकले म्हणून स्वतःवर राग किंवा चिडचिड करू नका. श्वासाच्या प्रत्येक क्षणाची सजगता वाढवत जा. श्वास लांब आहे की छोटा, खोल आहे की उथळ याची जाणीव ठेवा. प्रगती आणि एकाग्रता. हळूहळू मन शांत आणि एकाग्र होईल. यामुळे समाधी विकसित होते, म्हणजेच मनाची एकाग्रता विकसित होते. आनापानसतीच्या प्रगत टप्प्यावर ध्यान करता श्वासाच्या सूक्ष्म गती आणि त्याच्याशी संबंधित शारीरिक, मानसिक प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करतो. आनापानसतीचे उद्देश मनाला एकाग्र करणे आणि बाह्य व्यत्ययांपासून मुक्त करणे, सजगता विकसित करणे, ज्यामुळे पुढील ध्यान तंत्र म्हणजे विपश्यनेसाठी मन तयार होते. बघूया विपश्यना. विपश्यना अर्थात
अंतर्दृष्टी ध्यान. विपश्यना म्हणजे वास्तविकतेला यथार्थ पाहणे, म्हणजेच सीइंग थिंग्स ॲज दे रिअली आर. विपश्यना हे बुद्धांचे सर्वात खोल आणि परिवर्तनकारी ध्यान तंत्र आहे, ज्याचा उद्देश आत्मनिरीक्षणाद्वारे मन आणि शरीरातील अनित्यता, दुःख आणि अनात्म म्हणजे स्वत्वाचा अभाव यांचे स्वरूप समजून घेणे आहे. विपश्यनेची पद्धत. आनापानसतीने विपश्यनेचा प्रारंभ केला जातो. विपश्यना सुरू करण्यापूर्वी आनापानसतीद्वारे मनाला शांत आणि एकाग्र केले जाते. यामुळे मन विपश्यनेच्या सूक्ष्म निरीक्षणासाठी तयार होते. शारीरिक संवेदनांचे निरीक्षण. संपूर्ण शरीराच्या संवेदनाचे सजगपणे निरीक्षण करा. अर्थात शरीराची उष्णता, दाब, अंगाला आलेली खाज, कंपन इत्यादी गोष्टींचे सजगपणे निरीक्षण करा. शरीराच्या प्रत्येक भागावर म्हणजेच डोक्यापासून पायापर्यंत हळूहळू लक्ष केंद्रित करा आणि त्या भागातील संवेदनाची जाणीव ठेवा. संवेदना सुखद, सुखदायक, दुःखद म्हणजेच दुःखदायक किंवा तटस्थ असू शकतात, परंतु त्यांच्याशी प्रतिक्रिया न देता फक्त या संवेदनांचे निरीक्षण करा. अनित्यतेची जाणीव. प्रत्येक संवेदनेची अनित्यता म्हणजेच उद्भव आणि लय, अर्थात संवेदना निर्माण होणे आणि संवेदनाचा शेवट होणे हे लक्षात घ्या. हे समजणे की कोणतीही संवेदना कायमस्वरूपी नाही, हे विपश्यनेचे मूळ आहे. यामुळे मनाला आसक्ती आणि तिरस्कार यांपासून मुक्ती मिळते. मन आणि भावनांचे निरीक्षण. शरीरासोबतच मनातील विचार, भावना आणि इच्छांचेही निरीक्षण करा. मनातील विचार, मनात निर्माण होणाऱ्या भावना आणि इच्छा यांचे निरीक्षण करा. त्यांचेही अनित्य स्वरूप समजून घ्या. म्हणजे भावनांची, इच्छांची आणि विचारांची निर्मिती कशी होते आणि त्यांचा अंत कसा होतो हे समजून घ्या. उदाहरणार्थ, राग आला तर त्याची उत्पत्ती, त्याची निर्मिती कशी झाली, तीव्रता किती होती आणि लय म्हणजे त्याचा शेवट कसा झाला याची जाणीव ठेवा, परंतु त्यात गुंतू नका. समता. विपश्यनेचा मुख्य उद्देश समता विकसित करणे आहे. याचा अर्थ सुखद किंवा दुःखद संवेदनांबद्दल आसक्ती किंवा तिरस्कार न ठेवता तटस्थ राहणे. अर्थात सुखदायक संवेदना किंवा दुःखदायक संवेदना यांच्याबद्दल मनात आसक्ती किंवा तिरस्कार न ठेवता त्यांच्याकडे तटस्थतेने पाहणे. ही समता मनाच्या खोलवरच्या अशुद्धी, राग, लोभ, मोह ह्या अशुद्धी दूर करण्यास मदत करते. उद्देश वास्तविकतेची खोल समज म्हणजेच प्रज्ञा विकसित करणे. मनातील अशुद्धी अर्थात
क्लेश दूर करून निर्वाणाच्या दिशेने प्रगती करणे, अनित्यता, दुःख आणि अनात्म यांचे प्रत्यक्ष अनुभवाने ज्ञान प्राप्त करणे. सतीपट्ठाण. बुद्धांनी सतीपट्ठाण सूत्रामध्ये 4 सजगतेच्या आधारांचा उल्लेख केला आहे, जे ध्यानाचे सर्वसमावेशक तंत्र आहे. यामध्ये 4 गोष्टींची सजगता समाविष्ट आहे. शरीराची सजगता, श्वास, शरीराची हालचाल, अवयव आणि त्यांचे क्षय म्हणजेच लय किंवा शेवट यांचे निरीक्षण. संवेदनाची सजगता अर्थात सुखद, दुःखद किंवा तटस्थ संवेदनांचे निरीक्षण आणि त्यांचे अनित्य स्वरूप समजणे. मनाची सजगता मनातील भावना, विचार आणि अवस्था, उदाहरणार्थ राग, शांती, भ्रम यांचे निरीक्षण. धम्माची सजगता अर्थात मानसिक गुण, अडथळे, पंचनिवारण आणि आत्मज्ञानाचे घटक यांचे निरीक्षण. पद्धत प्रत्येक आधारावर स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे ध्यान करा. उदाहरणार्थ श्वासावर लक्ष केंद्रित करताना त्याच वेळी उद्भवणाऱ्या संवेदना आणि मनाची अवस्था यांचेही निरीक्षण करा. उद्देश सर्वसमावेशक सजगता विकसित करणे, ज्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षणात बुद्धिमत्ता आणि प्रज्ञा वाढते. बघूया मैत्री ध्यान अर्थात मेट्टा भवन. मेट्टा म्हणजे प्रेमळ दयाळूपणा अर्थात लव्हिंग काइंडनेस. हे ध्यान तंत्र सर्व प्राणी मात्रांप्रती करुणा आणि प्रेम विकसित करण्यासाठी आहे. मेट्टा ध्यानाची पद्धत: शांत आसनात बसा आणि आनापानसतीने मन शांत करा. स्वतःबद्दल प्रेम आणि कल्याणाच्या भावना निर्माण करा. उदाहरणार्थ, मी सुखी हो, दुःखापासून मुक्त हो. हळूहळू ही भावना जवळच्या व्यक्ती अर्थात मित्र, कुटुंब, त्यानंतर तटस्थ व्यक्ती आणि शत्रू आणि शेवटी सर्व प्राणी मात्रांपर्यंत विस्तारित करा. म्हणजेच सर्व प्राणी मात्र सुखी हो, दुःखापासून मुक्त हो, अशी भावना मनात निर्माण करा. प्रत्येकासाठी प्रार्थना करा. सर्व सुखी होत, सर्व दुःखापासून मुक्त होत. शेवटी सर्व दिशांना आणि विश्वातील सर्व प्राणी मात्रांप्रती मेट्टा म्हणजेच मैत्री पसरवा. उद्देश मनातील द्वेष, राग आणि वैर कमी करणे, करुणा आणि प्रेमळ दयाळूपणा वाढवणे, ज्यामुळे सामाजिक आणि वैयक्तिक संबंध सुधारतात. भगवान बुद्धांच्या या ध्यान तंत्राचे वैशिष्ट्य काय आहे? वैज्ञानिक दृष्टिकोन: बुद्धांचे ध्यान तंत्र अनुभवावर आधारित आहे, विश्वास किंवा कर्मकांडावर नाही. सर्वसमावेशकता: हे ध्यान तंत्र सर्व जाती, धर्म आणि संस्कृतींसाठी खुले आहे. प्रत्यक्ष अनुभव: बुद्धांनी येही पस्सिको म्हणजे
स्वतः अनुभवा या गोष्टीवर जोर दिला आहे. ध्यानाद्वारे स्वतःच्या अनुभवातून सत्य समजावे. नैतिकता. ध्यानापूर्वी नैतिक जीवन आवश्यक आहे, म्हणजेच पंचशिलांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रगत टप्पे आणि आत्मज्ञान. बुद्धांनी ध्यानाला सम्मा समाधी म्हणजेच योग्य एकाग्रता आणि सम्मा सती म्हणजे योग्य सजगता म्हणून 8 पट मार्गाचा भाग मानले. विपश्यनेच्या सततच्या सरावाने ध्यान करता स्वतापन्ना, सकदागामी, अनागामी आणि शेवटी अर्हत म्हणजेच पूर्ण आत्मज्ञानी या टप्प्यांवर पोहोचू शकतो. यामुळे मन पूर्णपणे अशुद्धींपासून मुक्त होऊन निर्वाण प्राप्त होते. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत. म्हणून हे काम कृपया आत्ताच करा. नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो. आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.